निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। आता माझ्या पुरतं जेवण उरलेलं आहे, आज काय मी उपाशी राहणार नाही। अडबंगी, अजून एक जण जेवायला येणार आहे आता। आता मला काही जेवायला ठेवता का नाही? कोण येतंय कोण? आता हो, नंदी 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 नंदी। नंदी, महाप्रसाद आहे, चुकवू नकोस। अडबंगी, येतो आम्ही। शुभम भवतु। महाप्रसाद देतो आहेस ना? होय, काय आता? आता तुम्ही आला आहेत म्हणजे ते आलाच पाहिजे। बसा। हे श्री महादेव, हे श्री जगत जनन, हे श्री दत्त महाराज, नाथ पंथात आलेल्या प्रत्येक शक्तीला, सिद्धीला, मंत्रतंत्राला आपल्या कृपेने पुन्हा नव्याने तेज येऊ द्या आणि जगत कल्याणासाठी त्याचा उपयोग होऊ द्या। ये अडबंगी, आसन ग्रहण कर। गुरुदेवा, आज मी उपासच घडला की मला। अडबंगी, इथून तर शिदा घेऊन जातोस तू, मग उपवास कसा घडतो तुझा? अव गुरुदेवा, तिथून गेल्यावर मी स्वयंपाक करतो, पण जेवायलाच मिळत नाही मला। का मिळत नाही अडबंगी जेवायला? अडबंगी, तुला एक नियम पाळायचा आहे। काय आई? आम्ही इथे येऊन नैवेद्य ग्रहण केला, हे तू गुप्त ठेव। जसा आदेश आई। गुरुदेवा, माझी अशी इच्छा आहे का मारल्या वेळेला इथं आश्रमातच चूल पेटतो आणि स्वयंपाक करतो। निश्चितच नाही अडवंगी, आश्रमात असं काहीही करता येणार नाही। हो, मग कसं व्हायचं हो माझं गुरुदेवा? सर्वत्र माझे आवाहन केले जाते। सगळ्या शक्तींसह योग निद्रेतून मी जागी झाली आहे। जे श्रद्धेने, भक्तीने आणि शुद्ध आचरणाने माझं आवाहन करतील त्यांच्या सगळ्या इच्छा मी पूर्ण करेन। पण जिथे जिथे दुष्ट आणि असुरी लोक सज्जनांना दुःख आणि त्रास देत आहेत, त्यांचा सर्वनाश करण्यासाठी मी येते आहे। ब्राह्म मुहूर्त झाला आहे, आदिमाया जागी होते आहे।
असुरी शक्तींशी लढण्यासाठी, त्यांच्याशी युद्ध करण्यासाठी तिला जागवलं जात आहे. आपणही तिचं आवाहन करूयात. गोरक्षा, शारदीय नवरात्र सुरू होते आहे. हे महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, तुझा आशीर्वाद नाथपंथाच्या कार्यासाठी अखंड राहू दे. हे माते, या सृष्टीचं, ब्रह्मांडाचं प्रतिरूप म्हणजे तू. तुझ्यातच सगळं सामावलेलं आहे. देवी आहे हे नवरात्र 9 दिवस आणि नवरात्रीत संपत नाही, सालभर सुरू असतोय. तो आम्हाला शक्ती दे, बुद्धी दे, म्हणजे राक्षसांशी आम्ही लढत राहू. ह्या नवरात्रीत आमच्याकडून तुझी सेवा घडो. वैष्णवी, तू पर्वतावर तुझ्या स्थानावर आहेस ना. तू आली नाहीस तर मला यावं लागेल. येतोय मी. वैष्णवी, तू कुठेही जा, मी तुला शोधून काढणारच. भैरवा, तुला काय झाले आहे? तू असा का वागतो आहेस? वैष्णवी देवी केवळ तुला सिद्धी आणि शक्तींसाठी हवी आहे. तू स्वतःला आवर आणि थांब. तू चुकीच्या वाटेने चालला आहेस. या आश्रमात प्रत्येक दिवशी स्वतः दत्तप्रभू भिक्षेसाठी करवीर नगरीमध्ये जातात. आता आपणही शेजारच्या गावांमध्ये, वाडी वस्तीमध्ये भिक्षेसाठी जाऊया. गुरुदेव, आपण कष्ट कशाला घेता? आपण इथेच थांबावे. आम्ही सगळे जाऊन येतो. नाही गोरक्षा, नवरात्रात इथे महाप्रसाद होणार आहे. अनेक भक्त इथे येणार आहेत. कुणीही विनमुख जायला नको. येतो मी. गुरुदेव, पक्षी मला काही सांगत आहेत. गुरुदेव, ते असे म्हणत आहेत की देवीचे तत्व, चैतन्य लहरी त्यांना जाणवत आहेत. ते स्वाभाविक आहे भरतरी. या शारदीय नवरात्रात आदी मायेला जो जे मागेल ते त्याला मिळेल. भक्तांनी ज्ञानभक्तीसोबत शक्तीचीही उपासना करावी असं मला वाटतं. सत्याच्या बाजूने उभे राहायचे तर शक्ती स्वरूप माता काली पाठीशी हवी. होय, खरं आहे चौरंगी. चला प्रस्थान करूयात. आदेश, अलख निरंजन. ओम गौरी देव्यै नमः. ओम महाकाली देव्यै नमः. ओम महासरस्वती देव्यै नमः. ओम श्री वैष्णवी देव्यै बस झालं ते नमः. देवीचं नाव घेणं.
घरामध्ये पीठ संपलंय, जाऊन भिक्षा घेऊन या. का आज उपासच करायचा आहे? अगं जाणारच आहे, वैष्णवी देवीची पूजा करतो आणि मग जातो. म्हणजे देवीची पूजा करतो आणि मग जातो? अहो, दिवस रात्र देवीची पूजा करत असता तुम्ही, नाव घेत असता तिचं. दिलंय काय त्या देवीनी तुम्हाला? काय कमी केलंय ग तिनं? आपल्याकडे जे काय आहे सगळी तिचीच तर कृपा आहे. हो, केवढी कृपा आहे देवीची. हा, अहो खायला धडांना नाही आपल्याला, आणि आपण राहतो तो हा आपला राजवाडा. याची अवस्था काय तर सगळं जग बघतंय. हे बघ, ज्यात आपलं हित आहे वैष्णवी देवी सगळं तेच करणार आहे. वैष्णवी दैव्यै नमः. मी भिक्षा मागून येतो. हे बघा, आणि आता जाताय तर फक्त 5 घरची भिक्षा मागून आणू नका. स्वतःहून कोणी काही दिलं तर घ्या, नाहीतर सज्जनपणाचा आव जागा होईल तुमचा आणि उगाच नको म्हणाल. तसलं काही करू नका, कळलं ना? बरं ठीक आहे. काय करावं या माणसाचं? कधी चांगले दिवस येणार आहेत आम्हाला, जेव्हा बघावं तेव्हा आपलं देवी 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 करते भलं यांचं. काय झालं गोरक्ष? गुरुदेव, इथे कोणीतरी आहे. गुरुदेव, त्या शक्तीने स्वतःभोवती बंधन घातलं आहे, म्हणून दिसत नाहीये तिथे कोण आहे. आपण भिक्षेसाठी निघालो आहोत, पुढे जाऊयात. गुरुदेव, मी शस्त्र काढून ते बंधन तोडतो, म्हणजे दिसेल तिकडे कोण आहे. आवश्यकता नाही गोरक्ष, निघूयात आपण. भैरव, तुझा हेतू मला समजला आहे. तू वैष्णवी देवीला प्राप्त करू इच्छितो. वैष्णवी देवीला मिळवलं की आपोआप तिच्या सगळ्या सिद्धी तुझ्याजवळ येते. पण तू त्या वाटेने जाऊ नयेस, कारण हे कार्य होऊ नये म्हणून मी सगळ्या नाथांना तुझ्या मार्गात आडवं उभं करणार आहे. हे नाथ इथे काय करतायत? मी वैष्णवीला शोधतोय, आणि हे नाथ माझ्या वाटेत यायला नको. आम्ही आश्रमाकडेच यायला निघालो होतो. काल आश्रमात तुम्ही नव्हताच, आम्ही थांबलो होतो उपवास सोडायला. याच गावात काही दिवस मुक्कामाला थांबावं लागेल गुरुदेव. जालिंदरनाथ, तुमचा भक्त तुमचं ऐकतो आहे की नाही? तो त्याच्या निर्णयावरती ठाम आहे. असा कोणता भक्त आहे ते आम्हाला पाहायला हवं. खरंच बघायला या भरतरीनाथ. आश्चर्य वाटावं असंच आहे सगळं. आज भिक्षेसाठी आलो आहोत आम्ही इथे. आम्ही येतो गुरुदेव, सगळे एकत्रित भिक्षा मागूया. आदेश अलख निरंजन.
भस्मांकित शिव स्वरूप ललाटी शोभते त्रिपुंड सिद्ध योगी वितरागी धग धगते तेज कुंड सज्जनासी संजीवन दुरितांचे निर्दालन जगदोद्धारास्तव जणू प्रकटति नवनारायण सृष्टीच्या स्पंदनात काळाच्या मंथनात दुम दुमतो दुम दुमतो दुम दुमतो दुम दुमतो एक नाद व्यापुनी त्रिभुवन अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो आदे अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो आदे अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन आदेश अलख निरंजन भिक्षां देही. भिक्षा कोणाला तरी एकाला देणार ना? हा भिक्षा मागतोय, तुम्ही भिक्षा मागताय. भिक्षा एकाला मिळणार. जशी आपली इच्छा अण्णा. परमेश्वराच्या कृपेने लक्ष्मी प्रसन्न आहे तुमच्यावर. धनलक्ष्मी धान्यलक्ष्मी भरभरून देते आहे तुम्हाला. परंतु देण्याची वेळ आली तेव्हा एवढा संकोच का? तुम्ही कोण? गावात पहिल्यांदाच दिसताय. हे श्री मच्छिंद्रनाथ, योगियांचे योगी, महायोगी, साक्षात परमेश्वर. आणि आम्ही सगळे त्यांचे शिष्य. ओळख तर खूप मोठी सांगितली तुम्ही, पण भिक्षा सगळ्यांना मिळणार नाही. हे पहा, भिक्षा कोणाला द्यायची हा सर्वस्वी तुमचा प्रश्न आहे. आणि काही दिलंच पाहिजे असं काही नाही. दान असो की भिक्षा असो, त्यामध्ये जर समर्पण नसेल, शुद्ध भाव नसेल, तर त्या भिक्षेचा काहीही उपयोग नाही. माझा नमस्कार स्वीकारावा. आपल्या पुढे माझी काहीच पात्रता नाही. मी येतो. थांब रे केशव, भिक्षा कोणाला देतोय ते तरी बघ. ही भिक्षा तुझ्यासाठी केशवराव. तुम्ही दुसरं घर आणि दुसरं गाव बघा. उगाच गावातल्या लोकांना त्रास देऊ नका.
बंधू, माझ्यामुळे आज तुम्हाला भिक्षा नाही मिळाली. केशवराव, तुम्ही काळजी करू नका. तुमच्या समोर जे नाथ उभे आहेत ते कोण आहेत आणि ते काय करू शकता याची तुम्हाला कल्पना नाही. त्यामुळे तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. माझं महत् भाग्य आज आपलं दर्शन झालं. केशवराव, केवळ असं म्हणून चालणार नाही. आम्ही सगळे तुमच्या घरी जेवायला येत आहोत. गोरक्षाच्या मुखातून शब्द निघालेत म्हणजे ते माघारी घेता येणार नाहीत. या तुम्ही तयारी करा.